श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला इथे हिरव्या टोमॅटोची सोप्या पद्धतीने चटणी मी बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीने भाकरी सोबत भातासोबत खूप सुंदर लागते। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे तुम्हाला मी हिरव्या टोमॅटोची चटणी गावरान पद्धतीने करून दाखवणार आहे। हे बघा, अशा पद्धतीचे मी 4 टमाटे घेतलेले आहेत, ताजे टमाटे आहेत, हिरवे छान। एक 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक 10-15 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत। सगळ्यात आधी आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत। आता हे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत, त्याचं देठ काढून घ्यायचं अशा पद्धतीने। चाकूच्या सहाय्याने किंवा विळीच्या सहाय्याने तुम्ही कट करू शकता। बघा, अशा पद्धतीने सगळे टमाटे कट करून घेऊया। 4ही टमाटे मी कट करून घेतलेले आहे, ते पाहू शकता। आता हिरवी मिरची कट करून घेऊया। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। याचे 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे। भाकरीसोबत फार सुंदर लागते ही चटणी, भातासोबत पण खूप सुंदर लागते। पहा, तेच भाज्या खाऊन कंटाळा असेल ना, तर ही चटणी करून पहा। याच्या आधी मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे, ती जरा वेगळी पद्धत आहे, ही थोडीशी वेगळी आहे। आता हे सगळं भाजून घ्यायचे आपल्याला। गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये कट केलेले टमाटे टाकून घेऊया। थोडंसं टमाटे गरम झालेलं, मग आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। टमाटर थोडंसं मी भाजून घेतलं, त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। टमाटर परतून घेऊया, छानपैकी नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। टमाट्याच्या भाजीचे खूप प्रकार असे आहेत, तुम्हाला रस्सा भाजी पण मी एकदा बनवून दाखवते। आता हे अर्धवट भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसण टाकून घ्यायचे। मिरची जी कट केली ना, ती टाकून घ्यायचे। 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि हे भाजून घ्यायचे। मीडियम टू लो गॅसवर ही भाजून घ्यायचे मिरची आणि टमाटे। छान मिरची आणि टमाटे आपले भाजत आलेले आहेत, पाहू शकता। इथं मिरची, टमाटर, लसण छान भाजलेलं आहे। आता हे आपल्याला झाकून एक 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, गॅस बंद करून। गॅस बंद केलेला आहे, इथे मी एक झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं छान मुरू देऊया, मग आपल्याला ह्याला वाटून घ्यायचे। ही चटणी मी इथे खलबत्त्यात वाटणार आहे, म्हणजे टेस्ट छान येते। तर ते आपल्याला जे भाजून घेतले ना, मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। कढईमध्ये 5 मिनिटं ठेवलं, छान सुकले गेलेले मस्त। आता हे खलबत्त्यात टाकलं, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। इकडून तिकडून फिरवून मस्तपैकी याला वाटून घेऊया आपण। तुम्हाला जर खलबत्त्यात वाटता येत नसेल तर थोडंसं जाडपैकी आपण मिक्सरमध्ये वाटू शकता। अर्धवट चटणी वाटली ना, त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, थोडासा 1 चमचा। आणि परत एकदा हे वाटून घेऊया, जास्त बारीक वाटू नका। पूर्णपणे ही चटणी आपली वाटून झालेली आहे। इथे पाहू शकता किती छान अशी झालेली चटणी आपली। तुम्हाला तडका द्यायचा असेल ना, तर जिरे मोहरीचा तडका देऊ शकता। मी ते तडका वगैरे काही देणार नाही, खूप सुंदर लागते अशा पद्धतीने चटणी हिरव्या टोमॅटोची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल की ही चटणी कशी झाली, ते खूप सुंदर लागते। अशा पद्धतीने हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे।